नको. शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी विशाल येवळे स्वागत करतो तुमचं MS फार्मर युट्यूब चॅनल मध्ये। तर आपण कृषी विज्ञान केंद्रामध्ये आता इथं आउटडोर सीड कंपनीचा जो पपईचा प्लॉट आहे त्या प्लॉटवर आपण आलेलो आहोत आणि सरांकडून त्या जे पपईचे जे वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। सर, आपले जे व्हरायटी आहे इथं विक्रम 77 काय वैशिष्ट्य आहे? जर याच्यामध्ये महत्वाचा एक विषय आहे, कंपनीनं हे हायब्रिड आणलेलं आहे। F1 मध्ये वाण आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये विशेषतः जे देशी वाहनाला इतर वाहनाला शेतकरी त्रस्त झालेत, व्हायरस असेल, तुम्हाला मेल असेल, याच्यामध्ये येणारा नर असेल, याच्यामध्ये तुम्हाला एकही नराचं कुठं रोप येणार नाही, त्याची कंपनी गॅरंटी घेईल। नर येणार नाही याच्यामध्ये, व्हायरस एकदम स्ट्रॉंग आहे। ज्या व्हरायटी पहिले ज्या व्हरायटी आहे मार्केटमध्ये त्यापेक्षा व्हायरस व्हरायटी तगडी आहे, एकदम स्ट्रॉंग आहे। बरोबर। आणि याच्यामध्ये बघायचं झालं तर तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं हा प्लॉट आहे सर। याच्यामध्ये हे विक्रम 77 वाहन आहे। याच्यामध्ये तुम्ही याची साली जाडी जर बघत असाल तर साली जाडी एकदम चांगली आहे, स्ट्रॉंग असल्यामुळे लांबच्या मार्केटला पोहोचतोय। 5 ते 6 दिवस याच्या सालीला काय होत नाही, मालाला काय होत 5 ते 6 दिवस म्हणजे तोडून ठेवल्यापासून 5 ते 6 दिवसापर्यंत माल लूज पडणार नाही। एका फळाचं वजन किती आहे? राहते। विशेष म्हणजे शेतकऱ्याला आणखी एक समस्या आहे सर, जर तुम्ही देशी वाण लावला तर त्याच्यामध्ये व्हेरिएशन येण्याची चिन्ह असतात। म्हणजे एखाद्या झाडाला लांब फळ येतं, एका झाडाला गोल येतं, त्यामुळे किपिंग क्वालिटी व्यापाऱ्यांची मागणी कमी होती त्याला, किपिंग क्वालिटी नसल्यामुळे। याच्यामध्ये तसं होणार नाही, तुम्हाला याच्यामध्ये सगळी फळं एकसारखी लांब राहणार, लांब आकाराची राहणार। लागवडीपासून 8 ते 9 महिने त्याचं हार्वेस्टिंग चालू याची तिथून पुढं तुम्ही सांभाळून असते 8 ते 10 महिने तुम्ही प्लॉट पुढे सांभाळू शकताय। याच्या झाडाचं पर प्लांट ॲव्हरेज बघायचं झालं तर 80 ते 90 किलो पर प्लांट ॲव्हरेज निघतंय आणि 1000 ते 1100 झाडं बसतात। सुफिशियंट अंतर त्याच्यामध्ये असाल तर त्याचा तुम्हाला व्हायरसला अटॅक करणार आहे झाड, त्याचं नियोजन सांगतो तुम्हाला। प्रत्येक वेळेस पाणी नियोजन हे वापसा कंडिशनवर आपलं कोणत्याही पिकात असलं पाहिजे। वापसा कंडिशन त्यावेळेस त्याला पाणी बंद करायचं, पाणी त्यावेळेस तेवढंच द्यायचं, जेमतेम पाणी द्यायचं। पाणी जर जास्त दिलं तर मुळकूज होणार आहे, मुळकूज झाल्यानंतर तुमचं जे आपटेक होणार आहे ते पांढरी मुळी आपटेक करायची, ती पांढरी मुळी जर तुमची कुजली तर पुढं तुम्हाला व्हायरस दाखवणार आहे। त्यामुळे पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी सगळ्यात महत्वाचं, पाण्याचं नियोजन व्यवस्थित करणं हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे। तर यामध्ये तुम्ही आता समजा आपल्याला जर बेड भरायचा तर बेड भरताना कोणते खताचे व्यवस्थापन केलं पाहिजे? याच्यामध्ये तुम्ही बेसल डोस टाकू शकताय, शेणखत आहे, मायक्रोन्यूट्रन टाकू शकताय, कॅल्शियम बोरॉन टाकू शकताय। बेसल डोस मध्ये तुम्ही MOP DAP टाकू शकताय। त्याच्यामध्ये बरेच विविध खाद्य आहेत ते देऊ शकता त्याच्यामध्ये। बाकी नंतर आपल्या ड्रिपनं फर्टिगेशन करू शकता, बाकी फवारण्या वगैरे शेड्यूल असते। याची जर कधी आपल्याला रोप अवेलेबल करायचे असले तर कुठं अवेलेबल होऊ शकतं? त्याची रोप आम्ही आमच्या कॉम्प्युटर नंबर आहे त्याच्यामध्ये करू शकता। मी सोलापूर कंपनी प्रतिनिधी आहे, माझा पण नंबर तुम्ही घेऊ शकता, काय अडचण। बरोबर, तुमचा एक वेळेस नंबर सांगून द्या आमच्याकडे। माझा नंबर आहे 95 52 53 14 55। सोलापूर, लातूर आणि धाराशिव मध्ये मी काम करतो। बरोबर, या भागातील शेतकऱ्यांना काही मदत लागल्यास नक्कीच मला संपर्क करा। ठीक आहे, धन्यवाद साहेब।